गावाच्या कारभाराचा केंद्रबिंदू म्हणजे सरपंच. पण सरपंचाचा कामकाज कालावधी किती असतो आणि सरपंच नेमकं काय काम करतो? सरपंचाचा कामकाज कालावधी 5 वर्षांचा असतो. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर ग्रामसभेतील निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड केली जाते. काही ठिकाणी सरपंचाची थेट जनतेतून निवड देखील होते. या 5 वर्षांच्या कालावधीत सरपंच ग्रामपंचायतीचा प्रमुख म्हणून काम करतो. सरपंचाची प्रमुख कामं अशी: गावातील विकास कामाचं नियोजन आणि अंमलबजावणी, पाणी पुरवठा, रस्ते, वीज, स्वच्छता यावर देखरेख, ग्रामसभेच्या बैठका बोलावणं आणि अध्यक्षपद भूषवणं, सरकारी योजना गावापर्यंत पोहोचवणं, ग्रामपंचायतीचं अंदाजपत्रक आणि खर्चावर नियंत्रण, गावातील तक्रारी, वाद, समस्या प्रशासनापर्यंत मांडणं. सरपंचाला काम करताना ग्रामसेवक, उपसरपंच आणि सदस्यांची मदत मिळते. मात्र सर्व निर्णय ग्रामसभा आणि पंचायत सदस्यांच्या संमतीने घेतले जातात. जर सरपंचाने गैरप्रकार केला, कर्तव्यात कसूर केली किंवा कायद्याचं उल्लंघन केलं तर जिल्हाधिकारी किंवा संबंधित प्राधिकरणाकडून सरपंचाला पदावरून हटवण्यात येऊ शकतं. म्हणजे सरपंच ही केवळ सत्ता नाही, तर गावाच्या विकासाची जबाबदारी असलेलं पद आहे. दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.